नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेत आहोत आणि शाळांच्या नेमक्या अडचणी काय हे प्रशासनासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेख कोळपे वस्ती येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. काय सांगाल नितीनजी, काय आपल्या शाळेच्या अडचणी आहेत? आमच्या शाळेला वॉल कंपाऊंड नाही, अडचण येते. नळाने खड्डे पडलेत, पोरासनी जायला मुलासनी अडचण येते या. परत ही तारा ह्यातनं झाडं वगैरे लावली तर आत काहीतरी होतं येतंय जातंय असं. पिविंग ब्लॉक नाही, तेज कट्टा नाही, या समस्या आहेत आमच्या शाळेत. तर आपल्याला सगळ्यांना मला सांगावं असं वाटतंय की चांदापुरीच्या ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला शाळेकडे येणारा जो रस्ता आहे त्यावरील ज्या काटेरी कुंपण या रस्त्याला झालेला आहे एक प्रकारे, ते काढण्यासाठीचं निवेदन पत्रकारांच्या माध्यमातून असेल, विविध संघटनांच्या माध्यमातून असेल, ते दिलेलं आहे. काल सर, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या शाळेवरती ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या बाबतीला आपण काय सांगा? स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण शाळेच्या अडचणीचा मागोवा घेत आहात याबद्दल प्रथमतः शाळेच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समिती वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेख कोळपे वस्ती चांदापुरी ही शाळा कॅनॉल टच आहे आणि कॅनॉल बाहेर विद्यार्थ्यांनी गेल्यानंतर, शाळेच्या गेटच्या बाहेर गेल्यानंतर लगेच कॅनॉलची बाउंड्री सुरू होते. तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम इथला आहे की इथं वॉल कंपाऊंडची गरज आहे. ज्या ठिकाणी कुठलीही भीती नाही किंवा अडचण नाही अशा शाळांना वॉल कंपाऊंड आहेत, आणि जिथं खरीच वॉल कंपाऊंडची गरज आहे ती जिल्हा परिषद शाळा शेख कोळपे वस्ती या ठिकाणी अत्यंत मेजर प्रॉब्लेम आणि महत्त्वाची अडचण म्हणजे वॉल कंपाऊंडची आहे. मी आपल्यामार्फत प्रशासनाला विनंती करतो की इतर आमच्या मागण्या पाठीमागून मान्य केल्या तर चालतेल्या, परंतु वॉल कंपाऊंडचा विषय आमचा प्राधान्याने घ्यावा आणि या शाळेला वॉल कंपाऊंड मिळावं. त्यानंतर दरवर्षी आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. सांस्कृतिक कार्यक्रमाला आपल्याला स्टेज करावं लागतं. त्या स्टेजसाठी शाळेचा पालकांच्या माध्यमातून पैसा खर्च होतो. तर एकदाच जर शाळेला स्टेज कट्टा बांधून मिळाला तर ती कायमची अडचण दूर होईल. म्हणून स्टेजचा कट्टा मिळावा. आणि ज्या आता पावसाळी दिवस आहेत, ज्या रस्त्याने आमचे विद्यार्थी पालक येतात त्या कॅनॉल रस्त्याला सगळे खड्डे पडलेले आहेत. तर तो रस्ता एक प्रशासनाच्या माध्यमातून दुरुस्त करून मिळावा. इतर पाणी वगैरे शाळेला भरपूर आहे, झाडी चांगली आहे, पालकांचं सहकार्य चांगलं आहे, नैसर्गिक सौंदर्य शाळेला चांगलं लाभलेलं आहे, पालक वर्ग सगळा चांगला लाभलेला आहे, व्यवस्थापन समिती कर्तव्यदक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध सुखसोयी या ठिकाणी शाळेला उपलब्ध झालेल्या आहेत. त्याबद्दल व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या पालकांचं मी आभार मानतो. अजून एक महत्त्वाचा विषय की चालू वर्षी शासनानं सर्व इयत्तांची फक्त 80% पुस्तकं खाली पाठवली आणि त्यामुळं प्रत्येक वर्गातील 20% विद्यार्थी हे पुस्तकापासून वंचित राहिलेले आहेत. तो दुसरा टप्पा आम्ही लवकरच पाठवू असं सुरुवातीला जूनमध्ये सांगण्यात आलं, पण आता 15 ऑगस्टची तारीख आली तरी अजूनही 20% पुस्तकं आलेली नाहीत आणि त्यामुळं आमचे विद्यार्थी वंचित आहेत. शिकताना मुलांना अडचणी येत आहेत. कृपया या गोष्टीचाही गांभीर्याने विचार करून राहिलेली 20% पुस्तकं शाळांना लवकरात लवकर मिळावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. शासनाला आपली मागणी आहे की शालेय पोषण आहार गेल्या मला वाटते सर 1-1.5 महिन्यापासून 1 महिना जवळजवळ शालेय पोषण आहार बंद आहे. शालेय पोषण आहार बंद असण्या पाठीमागचं कारण आम्ही केंद्र प्रमुख यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की शालेय पोषण आहार जो सप्लाय करणारे असतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न झाल्यामुळं शालेय पोषण आहार बंद आहे. तर प्रशासनाला मागणी आहे एक की प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष द्यावं. शालेय पोषण आहार जो दुपारचा विद्यार्थ्यांना दिला जातो तो वेळेत सुरू व्हावा. कारण मला वाटतंय आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टींचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. भेसळ ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी उचललेल्या आहेत, परंतु शाळा जे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे ते यामधून थोडंसं पाठीमागं राहताना दिसतंय. तर या माध्यमातून आमची एक सगळ्या पालकांच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून आपणाला विनंती आहे, शालेय पोषण आहार जो अंगणवाडीचा असेल किंवा जिल्हा परिषद शाळेला मिळणारा असेल
तो सकस असावा, व्यवस्थित असावा आणि तो बंद झालाय तो पहिल्यांदा सुरू करण्यात यावा. तर आमच्या चॅनलला नक्कीच या गोष्टींच्या माध्यमातून आपण सर्वांनी हे प्रशासनापर्यंत पोहोचल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.